आता आढावा घेणार आहोत विविध क्षेत्रातल्या महत्त्वाच्या 9 बातम्यांचा। सुरुवातीला राजकीय बातम्या। राजकोट पुतळा कोसळल्यानंतर खासदार संजय राऊतांकडून राजकोट किल्ल्याची पाहणी। राऊतांसोबत आमदार वैभव नाईकही उपस्थित। पुतळा नेव्हीने केला किंवा पीडब्ल्यूडीने केला असा वाद घालण्यात अर्थ नाही। दादांनी सरकारमधील नेत्यांचे कान टोचले। महाराजांच्या नावाला साजेसं असं स्मारक राजकोट किल्ल्यावर उभारणार। स्मारक उभारण्याचा निर्णय झालाय, अजित पवारांची माहिती। कंत्राट कसं दिलं, कुणी दिलं याचा तपास होणार। जबाबदार व्यक्तीला सोडलं जाणार नाही, कारवाई होणारच, अजित पवारांकडून स्पष्ट। प्रत्येक राजकीय पक्ष आणि नेत्यांनी तारतम्य ठेवलं पाहिजे। राजकोट किल्ल्यावरील आदित्य ठाकरे आणि राणेंमध्ये झालेल्या वादावर अजित पवारांची प्रतिक्रिया। राजकोट किल्ल्यावरील पुतळा अपघात प्रकरणात बांधकाम सल्लागार चेतन पाटील पोलिसांच्या ताब्यात। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कोल्हापुरात मध्यरात्री 3 वाजता कारवाई। शिवरायांचा पुतळा कोसळला तेव्हा वैभव नाईक 15व्या मिनिटात घटनास्थळी पोहोचले। घर 50 किलोमीटरवर असताना नाईक 15 मिनिटात घटनास्थळी कसे पोहोचले? घटनेत नाईकांचा हात तर नाही ना? निलेश राणे यांचा ट्विट करत गंभीर आरोप। भाजप कोर कमिटीची आज सागर बंगल्यावर महत्त्वाची बैठक। मालवणमधील घटनेनंतर पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांची बैठक। बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याचीही शक्यता। विधानसभा निवडणुकीत महिलांना 33% उमेदवारी द्या। खासदार प्रतिभा धानोरकरांची काँग्रेस हायकमांडकडे मागणी। काँग्रेसचे जितेश अंतापूरकर यांचा आमदारकीचा राजीनामा। अंतापूरकर भाजपमध्ये जाण्याची शक्यता। सूत्रांची माहिती, विधान परिषद निवडणुकीत पक्षानं दिलेल्या आदेशाविरोधात मतदान केल्याचा त्यांच्यावर आरोप।